एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तथा ऍपवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. सेट पेपर क्रमांक 1 घटक क्रमांक 1 अध्यापन अभियोग्यता याविषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहात. तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 1 तथा पेपर क्रमांक 2 या दोन्हीचं संग्रहित मूल्यांकनासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये संपूर्ण माहिती ठेवण्यात आलेली आहे. पाहूया अध्यापन संकल्पना. टीचिंग संकल्पना. अध्यापन ही एक अत्यंत व्यापक, हेतू पुरस्सर आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. साध्या शब्दात सांगायचे तर अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात, कौशल्यामध्ये आणि वर्तनात सकारात्मक आणि अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकाने केलेली जाणीवपूर्वक कृती. या डेफिनेशन मध्ये तुम्हाला समजलं असेल, अध्यापन म्हणजे शिकवणे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात, विद्यार्थ्यांच्या कुठल्या ज्ञानामध्ये जे शिकले जाते त्या ज्ञानामध्ये, कौशल्यामध्ये, गुणामध्ये आणि वर्तनामध्ये सकारात्मक बदल आणि अपेक्षित बदल घडवून आणण्याची जी प्रक्रिया केली जाते, जी शिक्षकाद्वारे प्रक्रिया होते, ती बी जाणीवपूर्वक प्रक्रिया केली जाते, कृती केली जाते, त्या कृतीला अध्यापन असे म्हटलं जातं. ही केवळ पुस्तकी माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि विचार क्षमतेला चालना देणारी एक कला तसेच शास्त्र म्हणलं जाऊ शकतं. कलासाठी, कला जीवनासाठी असं पण म्हटलं जातं. त्यासाठी ही एक कला आहे, ही एक शास्त्र आहे. तर स्वरूप आणि वैशिष्ट्य काय आहे पाहूया. परस्पर संवादी प्रक्रिया, यानी की परस्पर यानी की एक दुसऱ्यापासून दुसऱ्याकडे परस्पर संवाद जे केले जातात त्याची एक प्रक्रिया आहे. ती कशी आहे? अध्यापन ही एकतर्फी प्रक्रिया नाही. यामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यासक्रम यांच्यात सतत आंतरक्रिया घडत असते. सतत यानी की सातत्यपूर्ण आंतरक्रिया घडत असते. कशाची घडत असते? अभ्यासक्रमाची घडत असते. ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये दोन दुवा आहेत, शिक्षक आणि विद्यार्थी. लक्षात ठेवा, उद्दिष्टपूर्ण. प्रत्येक अध्यापन प्रक्रियेमागे एक निश्चित ध्येय असते. अध्यापन केलं जातं, शिकवलं जातं, त्यामध्ये एक प्रमुख ध्येय असं मानलं जातं. जसे एखादी नवीन संकल्पना समजावणे. संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे, त्या संकल्पनेमध्ये तुम्हाला अध्यापन म्हणजे काय ही संकल्पना समजवणे. विशिष्ट कौशल्य विकसित करणे. वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य यानी की गुण, चांगले गुण, वाईट गुण, जे बी गुण असतील ते विकसित करणे किंवा दृष्टिकोन बदलणे. त्यावेळेसच विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलला जातो. तो विद्यार्थी पूर्णतः सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट कौशल्य विकसित केलं जातं आणि त्याचा विकास होत असतो. पाहूया कला आणि शास्त्र या दोन्हीमध्ये काय फरक आहे. अध्यापन हे एक शास्त्र आहे, कारण त्यामध्ये मानसशास्त्र, शैक्षणिक तंत्रे आणि पद्धतीचा वापर केला जातो, पद्धतशीर वापर केला जातो. तसेच ती एक कला आहे, कारण प्रत्येक शिक्षक आपल्या कल्पकतेने आणि शैलीने विषय रंजक बनवतो. विद्यार्थी त्या शिक्षकाकडे कसा वळला जातो, त्याचे गुण कसे ग्रहण करतो आणि वेगवेगळ्या कल्पकतेने तो विद्यार्थ्यांना आपल्या शैलीने कसा आकर्षित करून घेतो, याच्याकडे विशेष रंजक बनवतो, याच्याकडे विशेष लक्ष दिलं जातं. हे लक्षात ठेवा. अभ्यास किती पण आहे, परंतु तुमची शिकण्याची शैली जी आहे, स्टाईल जी आहे, ती वेगळी असली पाहिजे. कारण का तुम्हाला त्या विद्यार्थ्याच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याला समजलं पाहिजे, या पद्धतीने तुम्ही शिकवलं पाहिजे आणि की अध्ययन केलं पाहिजे, तरच ते विद्यार्थ्यासाठी खूप महत्वाचं मानलं जातं. ज्यामध्ये मार्गदर्शन आणि प्रेरणा. उत्तम अध्यापन विद्यार्थ्याला केवळ माहिती देत नाही, तर त्याला स्वतःहून शिकवण्यासाठी प्रेरित करते आणि योग्य मार्गदर्शन देते. विद्यार्थी फक्त आपल्याकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत, त्यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असतात. विद्यार्थी हा तुमच्या पोशाख पाहतो, तुमची अभिव्यक्त करण्याची शैली पाहतो, तुमचं ज्ञान पाहतो, तुम्ही किती उदाहरणे देता हे पण पाहतो. त्यामुळे विद्यार्थी तुम्हाला
सर्वांगीण पाहण्याचा दृष्टिकोन विचार करतो आणि तसंच ग्रहण करण्याचा आपण तो प्रयत्न करत असतो. अध्यापनाची उदाहरणे जसे औपचारिक अध्यापन. उदाहरण, महाविद्यालयात प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना वर्गात अर्थशास्त्राचे नियम किंवा साहित्यातील प्रवाह समजून सांगणे. यामध्ये प्राध्यापक व्याख्यान देतात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तरे देतात आणि गट चर्चाच्या माध्यमातून विषय स्पष्ट करतात. गट यानी की वेगवेगळे 2 गट केले जातील, त्या गटामधील दोघांचे संवाद होतील, दोन विद्यार्थ्यांमध्ये संवाद होतील, डिबेट होईल आणि त्यातून एक विषय स्पष्ट समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो. हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया प्रात्यक्षिक अध्यापन. उदाहरण, विज्ञान प्रयोगशाळेत शिक्षकाने रासायनिक प्रयोगाचे प्रत्यक्ष सादरीकरण करून दाखवले किंवा संगणक शिक्षकाने कोडिंग कसे करावे हे स्क्रीनवर करून दाखवणे, जेणेकरून विद्यार्थी ते पाहून कृतीतून शिकू शकतात. कृती यानी की जे प्राध्यापकाने केलेलं आहे त्या कृतीतून विद्यार्थी बरंच काही शिकू शकतात. हे झालेलं आहे औपचारिक. अनौपचारिक अध्ययन. उदाहरण, घरात आई वडील. मी उदाहरण असे दिलेलं आहे जे घरामध्ये व्यवहारामध्ये त्याचा उपयोग केला जातो. आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रामाणिकपणा, सामाजिक मूल्ये आणि ज्येष्ठांचा आदर कसा करावा हे दैनंदिन संवादातून आणि स्वतःच्या वागण्यातून शिकवणे. यालाच काय म्हटलं जातं? यालाच अनौपचारिक अध्यापन असं म्हटलं जातं. जे विद्यार्थी प्रत्यक्ष बघून ग्रहण करतात, शिकतात, त्यालाच अनौपचारिक अध्यापन असे म्हटले जाते. आता याच विश्लेषणावर आधारित मी काही प्रश्न तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जे प्रश्न खूप महत्वाचे आहेत, जे प्रश्न सेट पेपरमध्ये बऱ्याच वेळा विचारलेले आहेत, असे प्रश्न आहेत. नुसते प्रश्न नाहीयेत, तर त्यासोबत मी विश्लेषण पण दिलेलं आहे. तुम्हाला सेट पेपर 1 साठी जर जॉईन करायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता तथा ऍप डाउनलोड करू शकता. प्रश्न क्रमांक 1, अध्यापन प्रक्रियेत सर्वात महत्वाचे ध्येय उद्दिष्ट काय असते? विद्यार्थ्यांच्या ज्ञानात, कौशल्यात आणि वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे. ऑप्शन क्रमांक बी, जसं स्पष्टीकरण दिलेलं आहे हे बघा. वर पण तुमचं विश्लेषण, नोट्सच्या विश्लेषणामध्ये वाचन होत आहे, अभ्यास होत आहे आणि खाली स्पष्टीकरण, उत्तरांचं स्पष्टीकरणामध्ये सुद्धा अभ्यास होत आहे. असे मी छोट्या छोट्या संकल्पनेवर आधारित व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता. अध्यापन म्हणजे फक्त बोलणे किंवा लिहिणे नाही, तर एक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. या पर्यायामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत: ज्ञान, कौशल्य आणि वर्तन. चला तर हे तिन्ही घटक समजून घेऊया. ज्ञानातील बदल. विद्यार्थ्याला आधी माहीत नसलेली गोष्ट आता माहीत होते. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला प्रकाश विश्लेषण म्हणजे काय माहिती नव्हते. शिक्षकाने शिकवल्यावर त्याला ते समजले. हा ज्ञानातील बदल आहे. कौशल्यातील बदल हे एक पुस्तकी ज्ञान नसून ते कृतीत उतरते. उदाहरणार्थ, गणिताचे सूत्र पाठांतर करणे म्हणजे ज्ञान, पण हे सूत्र वापरून दुकानातील सवलतीची किंमत वाढवता येणे म्हणजेच कौशल्य. म्हणजे ज्ञानाचा त्यांच्या व्यवहारातील जीवनाशी संबंध आणणे म्हणजे ज्ञान. विज्ञानाच्या प्रयोगशाळेतील बर्नर पेटवायला शिकणे हे कौशल्य आहे. वर्तनातील बदल हा सर्वात महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांच्या नैतिक दृष्टिकोन आणि सवयीमध्ये चांगला बदल घडणे. उदाहरणार्थ, शिक्षकांनी प्रदूषण बद्दल शिकवणे. जर मुलांनी परीक्षेत उत्तम उत्तर लिहिणे ज्ञान, पण शाळेबाहेर पडल्यावर स्वतः कचरा रस्त्यावर फेकला तर अध्यापनाच्या अयशस्वी ठरते. पण जर त्याला प्रदूषणाची हानी ही समजली आणि त्याने स्वतः कचरा कुंडीत टाकला सुरुवात केली तर इतरांनाही समज सांगितले तरच वर्तनातील सकारात्मक बदल घडला, याचाच अर्थ शिक्षण यशस्वी झाले असं म्हणता येईल. उदाहरण स्वरूपामध्ये आपण पाहूया. समजा तुम्ही ड्रायव्हिंग शिकतात. जर तुम्ही फक्त कारचे हँडबुक वाचून दाखवले नोट्स ए, तर विद्यार्थी कार चालवायला शिकणार नाही. त्याला फक्त स्टेरिंग, गिअर, ब्रेक यांचा सराव, कौशल्य द्यावा लागेल आणि रस्त्यावरील इतरांचा विचार करून हळू चालवण्याची सवय वर्तन लावावी लागेल. हेच खरे अध्यापन होईल. प्रश्न क्रमांक 2, हे बघा. एवढे विश्लेषण, सविस्तरपणे विश्लेषण समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
आशा आहे तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल. कॉमेंट्स मध्ये मला सांगा तुम्ही व्हिडिओ अजून कसा पाहिजे, कशा पद्धतीने विश्लेषण करायला पाहिजे, आणि याचं उत्तर जे आहे, याचं विश्लेषण जे आहे, तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये सांगू शकता. प्रश्न क्रमांक 2, अध्यापन ही एक तर्फी प्रक्रिया नाही. या विधानाचा व्यावहारिक अर्थ काय आहे? शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यासक्रम याच्यात सतत आंतरक्रिया संवाद घडत असते. ऑप्शन क्रमांक बी स्पष्टीकरण. एकतर्फी म्हणजे जे जुन्या काळी रेडिओ बातमी ऐकणे, तिथे उद्देशक बोलतो आणि आपण फक्त ऐकतो, त्याला आपण आपण समजले का का नाही असे प्रश्न करू शकतो का, विचारू शकता नाही. आधुनिक अध्यापन हे संवाद आहे, कम्युनिकेशन. या संवादात 3 प्रमुख घटकाची सतत देवाणघेवाण चालते. नंबर 1, शिक्षक आणि विद्यार्थी. शिक्षक विचारतात, विद्यार्थ्यांना उत्तर देतात. शिक्षक सांगतात, विद्यार्थी शंका विचारतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचून समजतात की त्यांना विषय कठीण वाटतोय का, आणि मग ती पद्धत बदलतात. उदाहरणार्थ, शिक्षकांनी गणिताचे उदाहरण सांगितले. एका मुलाने हात उंचवून विचारले, सर, हे वजाबाकीचे सूत्र उलट का चालत नाही? या प्रश्नांमुळे शिक्षकाला कळले की मुलाला संकल्पना नीट समजली नाही आणि ती संकल्पना वेगळ्या पद्धतीने संपूर्ण समजतात आणि परस्पर प्रक्रिया घडत असते. विद्यार्थी आणि अभ्यासक्रम. विद्यार्थी फक्त पुस्तक वाचत नाही, तर तो त्याच्या मजकूर, आकृत्या, प्रश्न यांच्याशी मानसिक संघर्ष करतो. त्याला पुस्तकात काही चुकीचे वाटले किंवा त्याला पुस्तकातील उदाहरणाशी जुळणारे नवीन उदाहरण सापडले. शिक्षक आणि अभ्यासक्रम. शिक्षक फक्त अभ्यासक्रम वाचून दाखवत नाही, तर त्यात बदल करतात. उदाहरणार्थ, भूगोलाच्या पुस्तकात जुनी आकडेवारी असेल तर शिक्षक ती नवीन आकडेवारी अद्ययावत करतात, यानी की बदल करतात. बदल हा सृष्टीचा नियम आहे. शिक्षक आणि अभ्यासक्रम, विद्यार्थी आणि अभ्यासक्रम यामध्ये तिघांमध्ये संवाद होऊन एक बदल निर्माण होत असतो. आता या निर्माणाला एक उदाहरण स्वरूपामध्ये आपण समजून घेऊया. समजा तुम्ही क्रिकेट शिकवत आहात. जर तुम्ही फक्त नियमांचे पुस्तक वाचून दाखवले एकतर्फी, तर कोणतेही क्रिकेट खेळायला शिकणार नाही. कोणीही क्रिकेट खेळायला शिकणार नाही. कुठलाही विद्यार्थी क्रिकेट खेळायला शिकणार नाही. खरा खेळ तेव्हा शिकतो जेव्हा गोलंदाज शिक्षक चेंडू टाकतो, फलंदाज विद्यार्थी फटका मारतो, नियमानुसार धावा काढतो, चेंडू हवेत गेला तर क्षेत्ररक्षक अभ्यासक्रमा परिसर योग्य जागी उभा राहतो. प्रत्येक क्षणी प्रतिक्रिया आणि परस्पर संवाद चालू असतो, त्याशिवाय खेळच शक्य नाही. प्रश्न 3, अध्यापनाला शास्त्र का म्हणतात? कारण त्या मानसशास्त्र, शैक्षणिकशास्त्र, तंत्रे आणि पद्धतीशीर वापर केला जातो. स्पष्टीकरण. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. शास्त्र म्हणजे फक्त भौतिक शास्त्र किंवा रसायनशास्त्र नव्हे, म्हणजेच पद्धतीशीर, नियोजित, कारण कार्य संबंध असलेली आणि पुनरावृत्ती करता येणारी प्रक्रिया. अध्यापन शास्त्र का आहे हे पाहूया. मानसशास्त्राचा वापर. शिक्षक हे मानसशास्त्रज्ञ असतात. ते विद्यार्थ्यांची सवय, भावनिक अवस्था, आकलन शक्ती याचा अभ्यास करत असतात. वर्षाचा मुलांचा अमूर्त गणित शिकवता येत नाही, कारण पियाजे यांच्या सिद्धांतानुसार ते मूर्त अवस्थेत असतात. हा एक शास्त्रीय नियम आहे. शिक्षक हा नियम वापरून पहिली मोजणीसाठी बोटे किंवा वस्तू वापरतात. शैक्षणिक तंत्रे व पद्धती शास्त्रज्ञ प्रयोग करतो. शिक्षक शिकवण्याचे प्रयोग करतो. जसे रसायनशास्त्र प्रयोगासाठी तापमान, दाब, वेळ, सूत्रे असते, तसेच अध्यापनात सूक्ष्म शिक्षण, प्रकल्प पद्धती आणि समस्या निराकरण पद्धती यासारख्या निश्चित पायऱ्या असतात. पद्धतीशीर मूल्यमापन. शास्त्रात प्रयोगाचा निकाल तपासला जातो. अध्यापनही विद्यार्थ्याचे सतत मूल्यमापन केले जाते. त्यात गणिताची चाचणी 40%, मुले कमी गुण मिळाले तर शिक्षक विश्लेषण करतात आणि पद्धत चुकीची की विषय कठीण होता हे विश्लेषण ही शास्त्रीय प्रक्रिया आहे. सिद्धांत आणि नियम. अध्यापनशास्त्रात थॉर्नडाईक चे प्रभावित नियम आहेत. एमिल हाऊस चा स्मरण वक्र यासारखे नियम आहेत. उदाहरणार्थ, एम्बी हाऊस सांगतो की माणूस
थोड्याच वेळाने 50% विसरतो. या शास्त्रीय नियमानुसार शिक्षक दररोज पुनरावृत्ती घेतात, ज्याला आपण शास्त्रीय पावले म्हणू शकतो. उदाहरणार्थ, समजा एक शिक्षक वर्गात अपूर्णांक शिकवतात. ते शास्त्र कसे वापरतात? ते तापमान मानसशास्त्र वापरतात. लहान मुलांना पिझ्झा किंवा चॉकलेट तुकड्यांनी अपूर्णांक समजतो. फक्त संख्या लिहून नाही, तर बाल मानसशास्त्र ते पद्धत वापरतात. क्रियाकलाप पद्धती वापरून प्रत्येक मुलाला कागदाची वर्तुळे कापसा कापायला सांगतात आणि 1, 2, 1, 4 करायला सांगतात. ते मूल्यमापन करतात. शिक्षकावर एक छोटीशी क्विज देतात. बहुतांश मुलांना 1, 3, 1, 3, 2, 3 असे कळते. पण 1, 2 प्लस 1, 4 चुकले तर शिक्षक या निष्कर्षावर तापमानावर दबावावर पुन्हा पद्धत वापरतात आणि भाजक समान करण्याचे एलसीएम सूत्र वेगळ्या रंगीन पट्ट्यांनी समजतात. ही पूर्ण प्रक्रिया प्रयोग त्रुटी निष्कर्ष बदल असे मानली जाते. या शास्त्रीय पद्धतीवर आधारित आहे, म्हणूनच अध्यापन हे शास्त्र असे मानलं जातं. प्रश्न क्रमांक 4. एकाच विषयाचे अध्यापन वेगवेगळ्या शिक्षकांनी वेगवेगळ्या पद्धतीने करणे ही अध्यापनाची कोणती विशेषता दर्शवते? ऑप्शन क्रमांक बी. अध्यापन ही कला आर्ट्स आहे, कारण प्रत्येक शिक्षक आपल्या कल्पनेने विषय रंजक बनवत असतो. स्पष्टीकरण: अध्यापन ही एक शास्त्र आहे, तिथे एक कला आर्ट्स सुद्धा आहे. शास्त्र म्हणजे नियम, सिद्धांत आणि पद्धती, जसे आपण मागील प्रश्नात पाहिले. कला म्हणजे त्या पद्धतीचा सर्जनशील आणि वैयक्तिक वापर. एकाच विषयाचे अध्यापन वेगवेगळ्या शिक्षकांनी वेगवेगळ्या पद्धतीने करणे. अर्थ असा की शिक्षक हे रोबोट नसून कलाकार आहे. यामध्ये वैयक्तिक शिकवण्याची शैली असते. कलेचे वैशिष्ट्य: मौलिकता. जसे एकाच गाण्यात वेगवेगळे गायक वेगवेगळ्या चाल देतात, तसेच एकाच गणितात सूत्राचा वेगवेगळ्या शिक्षक वेगवेगळ्या गोष्टी देतात. एक शिक्षक सूत्र पाठ करायला सांगतात, दुसरे शिक्षक ते सूत्र एखाद्या खेळातून किंवा ओढ्यातून समजवतात. कलेचे वैशिष्ट्य: रसास्वाद. विषय कोरडा असला तरी चांगला शिक्षक त्यात रंग भरतो. उदाहरणार्थ, इतिहास शिकवताना एक शिक्षक फक्त तारखा लिहून देत नाही, तर दुसरे शिक्षक त्या काळातील राजाचे पात्र साक्षात उभी करतात किंवा चित्रपट दाखवून विषय रंजक बनवतात. उदाहरण स्वरूपामध्ये पाहूया. जसे एक पाण्याचे चक्र हा विषय घ्या. शिक्षक फक्त पुस्तकातील आकृती काढून दाखवतात आणि बाष्पीभवन, संगणन, वर्षाव हे शब्द पाठ करायला सांगतात. शिक्षक एका काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यावर गरम हवा सोडतात, वरच्या बाजूला बर्फाचा तुकडा ठेवतात, विद्यार्थ्यांना जादू दाखवतात आणि प्रत्यक्ष पाण्याचे थेंब पडताना दाखवतात. या शिक्षकाने विज्ञानाचा शास्त्र वापर केला, पण तो सादर करण्यासाठी पद्धत ही वैयक्तिक कला अशी वापरली. प्रश्न क्रमांक 5. एक उत्तम शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त माहिती देत नाही, तर त्यांना कशासाठी प्रेरित करतो? स्वतःहून शिकवण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरित करतो. ऑप्शन क्रमांक बी. शिक्षण आणि माहिती यात मोठा फरक आहे. इंटरनेटच्या युगात गुगलवर सगळी माहिती उपलब्ध आहे. जर शिक्षकाने फक्त माहिती दिली तर तो गुगलची नक्कल करतो. पण उत्तम शिक्षक हा सूत्रधार असतो, ज्याचे खरे काम म्हणजे विद्यार्थ्यांमधील कौतूहल आणि स्वयं शिक्षण स्मृती शक्ती निर्माण करणे. विद्यार्थी पुस्तक वाचून तर सगळ्या गोष्टी समजू शकतात, परंतु प्राध्यापकांची आणि विद्यार्थ्यांची जी कौतूहलपरक स्वयंशिक्षण जे शक्ती असते ती वेगळीच असते. विद्यार्थी क्लासमध्ये ज्यावेळेस शिकतो तो प्राध्यापकांच्या वेगवेगळ्या कृतीतून शिकत असतो, वेगवेगळ्या उदाहरणातून शिकत असतो आणि जे शिक्षण आहे ते विद्यार्थ्यापासून सोप्या भाषेत कसं समजून सांगण्याची कला जी असते ती शिक्षकामध्ये प्राध्यापकामध्ये निर्माण झालेली असते. पद्धती वेगवेगळ्या असतात, शैली वेगवेगळ्या असतात, त्या शैलीनुसारच तो शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. जसे मासे देण्यापेक्षा मासे मारायला शिकवणे. जर शिक्षक फक्त उत्तर देईल तर विद्यार्थी आजच प्रश्न सोडवेल, पण उद्याचा नवीन प्रश्न आला तर तो अडेल. उत्तम शिक्षक त्या विद्यार्थ्याला समस्या सोडण्याची प्रक्रिया
शिकवतो. म्हणजेच उत्तर कसे मिळवायचे, कोणते पुस्तक पाहायची, प्रश्न असा विचारायचा हे शिकवतो. अंतर्मुखता आणि चिंतन. उत्तम शिक्षक विद्यार्थ्याला स्वतःच्या चुकावरून शिकवायला प्रोत्साहित करतो. तो सांगतो, तुला हे उत्तर चुकले, पण तू कशी पद्धत वापरली त्याचा विचार कर. त्यामुळे विद्यार्थी स्वतःचे मार्गदर्शन करायला शिकतो. शिक्षकांची गरज संपुष्टात आणणे. एक यशस्वी शिक्षक तो आहे ज्यांचे विद्यार्थी त्यांच्यावर अवलंबून न राहता स्वतः विषयाचा शोध घ्यायला लागतात. हाच नेमका पर्याय विरुद्ध आहे. उदाहरणा स्वरूपामध्ये आपण पाहूया. समजा एका मुलाला सायकल चालवायला शिकवत आहेत. शिक्षक एका मुलाला सायकल चालवायला शिकवत आहेत. वाईट शिक्षक मुलाला सतत हात धरून चालवतो. मूल पडणार नाही, पण शिक्षक गेला की मूल कोसळते. हा आहे अवलंबित्व पर्याय. उत्तम शिक्षक थोडेसे सोडतो, मुलाला पडू देतो, पडल्यावर उठायला शिकवतो, समतोल कसा साधायचा हे सांगतो. एकदा मूल सायकल चालवायला शिकले की शिक्षकांची गरज संपते. मूल आता स्वतः नवीन रस्ते शोधू शकतो. हीच खरी प्रेरणा आहे. या शिक्षण विशेषतः तुम्हाला आई वडील घरातील परिवारातील सगळे सदस्य पण देत असतात की तुम्ही काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कुठल्या दिशेने जायला पाहिजे आणि कुठली स्थिती वापरायला पाहिजे. अनौपचारिक शिक्षणाच्या गोष्टीमध्ये स्पष्टपणे ह्या बाबी येतात. प्रश्न 6. खालीलपैकी कोणते औपचारिक अध्यायांचे उत्तम उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक बी, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाच्या अर्थशास्त्राचे नियम व्याख्यानाद्वारे समजावते. स्पष्टीकरण. शिक्षकांचे मुख्य 3 प्रकार आहेत: औपचारिक, अनौपचारिक आणि निरौपचारिक. प्रश्न अनौपचारिक विचारतो, त्यामुळे त्यांची नेमकी व्याख्या समजून घेऊया. औपचारिक अध्ययन वैशिष्ट्ये. संस्थात्मक. ही शाळा महाविद्यालय विद्यापीठ निश्चित इमारतीत होते. नियोजित अभ्यासक्रम. त्याला एक निश्चित सिलेबस असतो जो सरकार किंवा मंडळाने मान्यता देतो. पात्र शिक्षक. शिकवणारी व्यक्ती आणि शिक्षक ही त्या विषयातील पात्र आणि अपेक्षित असते. निश्चित वेळ आणि कालावधी. तासिका, नियमित उपस्थिती असते. मूल्यमापन. परीक्षा, गुण, श्रेणी आणि शेवटी प्रमाणपत्र दिले जाते, जे आपण वर्षानुवर्ष करत आला आहात. या सर्व गोष्टी महाविद्यालयात प्राध्यापक वर्गात अर्थशास्त्र शिकवणे पर्याय नक्की आहे. तेथे पदवी अभ्यासक्रम, नियमित तास, अभ्यासक्रम, पात्र आणि परीक्षा होत असतात. समजा उदाहरण स्वरूपामध्ये याला समजून घेऊया. समजा तुम्हाला इंग्रजी भाषा शिकायची आहे. औपचारिक. तुम्ही इंग्रजी भाषा या विषयाचा अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे नियमित वर्ग, असाइनमेंट, शब्दसंग्रहाची परीक्षा आणि शेवटी डिप्लोमा मिळतो. औपचारिक. अनौपचारिक. तुम्ही इंग्रजी चित्रपट पाहताना, गाणी ऐकताना किंवा परदेशी मित्रांशी बोलताना नकळत नवीन शब्द शिकतात. हा कोणताही नियोजित वर्ग नव्हता. अकड हे असेच आहे. निरौपचारिक. तुम्ही शाळेबाहेरील किंवा महाविद्यालय बाहेरील इंग्रजी बोलण्याची कॅम्पला गेला आहात. अभ्यासक्रम आहे, पण प्रमाणपत्र देण्याची मान्यता प्राप्त संस्था नसते. हा पर्याय दिलेला नाही, फक्त तुमच्या ज्ञानासाठी हे दिले जाते. म्हणून औपचारिक अध्यापनाचा कणा म्हणजे संस्था, अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि प्रमाणपत्र, जे केवळ महाविद्यालयातील व्याख्यानामध्ये पर्याय स्पष्ट दिसून येते. 7वा प्रश्न. विज्ञानाच्या वर्गात शिक्षकाने रासायनिक प्रयोग प्रत्यक्ष वापरून दाखवला. हे अध्यापनाच्या कोणत्या प्रकारात मोडले जाते? सी, प्रात्यक्षिक अध्यापन. कसं? प्रात्यक्षिक अध्यापन करून दाखवणे. प्रात्यक्षिक पद्धतीचे स्वरूप. यामध्ये शिक्षक केवळ तोंडी सिद्धांत सांगत नाही, तर प्रत्यक्ष हाताने कृती करून, उपकरणे वापरून, रंग, आवाज, उष्णता, संवेदनासह विद्यार्थ्यांना तो विषय दाखवतो. विद्यार्थी तेथे श्रोता नसून निरीक्षक असतो, ऑब्झर्वेशन करणारा असतो. हा औपचारिक का नाही? होय, हा प्रयोग औपचारिक शिक्षणात शाळा कॉलेज भाग आहे. पण प्रश्न कोणत्या प्रकारात मोडतो विचारतोय. औपचारिक हे शिक्षणाचे ठिकाण संस्था दाखवते. प्रत्यक्षित शिक्षणाची पद्धत दाखवते. त्यामुळे प्रात्यक्षिक हे
अधिक अचूक विशिष्ट उत्तर आहे. सैद्धांतिक का नाही? सैद्धांतिक म्हणजे फक्त पुस्तक वाचणे, सूत्र पाठ करणे किंवा फळ्यावर समीकरणे सोडवणे. तिथे हात घाण करणे, टेस्ट ट्यूब गरम करणे, रंग बदलणे या गोष्टी प्रात्यक्षितात येतात. उदाहरणार्थ समजा तुम्हाला आम्ल आणि बेस ही संकल्पना शिकवायची आहे. सैद्धांतिक आम्ल हे निळा, लिट मसला लाल असते, लालला निळा असतो हे वाक्य पाठ करायचे आहे. प्रात्यक्षित शिक्षक एका बीकरमध्ये लिटमस द्रावण घेतात, त्यात हायड्रोक्लोरिन अम्लाचे काही थेंब टाकतात. विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर निळा रंग लाल होतो. नंतर लाल द्रवणात सोडियम हायड्रोक्साईड बेस टाकतात आणि रंग पुन्हा निळा होतो. हा रंग बदल प्रत्यक्ष पाहून मुलांच्या मेंदूत आणि संकल्पना करण्याची कोरली जाते. हेच प्रात्यक्षित अध्यापन असे म्हटलं जातं. आई वडिलांनी आपल्या दैनंदिन वागण्यातून मुलांना प्रामाणिकपणा आणि ज्येष्ठांना आदर शिकवला हे कोणत्या प्रकारचे अध्ययन आहे? अनौपचारिक, औपचारिक, प्रत्यक्ष आणि डिजिटल. खरं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अनौपचारिक अध्ययन, इनफॉर्मल टीचिंग. आधीच्या प्रश्नात अनौपचारिक शिकण्याबद्दल, औपचारिक म्हणजे या अगदी विरुद्ध जीवनाचा प्रभाव नकळत नियोजन न करता आणि कोणत्याही अभ्यासक्रमाविषयी होत असतो. प्रमाणपत्रात परीक्षा नाही. आई वडिलांकडे सभ्यता शिकवण्याचा डिप्लोमा नसतो ना, तो यासाठी परीक्षा घेतात. नियोजनात वेळ नाही यासाठी तासिका नसते. उदाहरणार्थ सकाळी 9 वाजता प्रामाणिकपणा शिकवण्याचा अभ्यास नसतो. आचरण आणि शिक्षण ठरते. लहान मुले आई वडिलांकडे प्रत्यक्ष कृतीकडे निरीक्षण करतात. वडिलांकडेच नाही तर शिक्षकाकडे सुद्धा करतात. वडील खोटं बोलतात का? आई वडिलांशी ज्येष्ठांशी कसे बोलतात, ते कसे चोरी करतात हे सगळं मूल औपचारिकरित्यापणे शिकवलं जातं. उदाहरणार्थ समजा घरी एकदा भिकारी येतो, वडील त्याला पैसे देतात आणि नंतर मुलाला स्वतंत्रपणे सांगतात, बेटा गरिबांना मदत करावी. हे थोडेसे औपचारिक बोलून शिकवणे झाले. पण खरा अनौपचारिक भाग असा, आई घरातल्या कामवाल्या बाईशी कशी बोलते, त्यांच्याशी प्रेमाने, आदराने, वेळेवर पगार देतो का? मुलं हे सगळं दररोज पाहत असतात. त्या वातावरणात ते आदर आणि प्रामाणिकपणा आत्मसात करतो. हाच अनौपचारिक अध्यापनाचा जबरदस्त प्रभाव असतो. प्रश्न क्रमांक 9, संगणक शिक्षकाने कोडिंग कसे करावे हे स्क्रीनवर करून दाखवले. या उदाहरणाद्वारे अध्यापनाचे कोणते वैशिष्ट्य अधोरेखित होते? ऑप्शन क्रमांक बी, अध्यापनामध्ये कृती प्रत्यक्षित आणि प्रात्यक्षित आणि निरीक्षणाचा समावेश असतो, ज्यामुळे विद्यार्थी पाहून कृतीतून शिकतो. ऑप्शन क्रमांक बी, स्पष्टीकरण प्रात्यक्षित पद्धतीने मूळ शास्त्रीय तत्व विचारतो. उदाहरणार्थ बॅडुरा यांच्या सामाजिक शिक्षण सिद्धांताला धरून आहे, माणूस पाहून शिकतो. पाहून शिकतो म्हणजे काय? संगणक शिक्षक प्रिंट ही कमांड टाईप करतो, एंटर दाबतो आणि स्क्रीनवर आउटपुट दिसते. विद्यार्थी ही स्टेप बाय स्टेप कृती करतो. त्याला फक्त कानाने ऐकून नव्हे तर डोळ्यांनी आणि त्यानंतर हाताने स्वतः प्रयत्न करून शिकतो. केवळ पुस्तकी माहिती नाही, कारण प्रात्यक्षिका कोरडे सिद्धांत नसून लाईव्ह कृती असते. कोडिंगची पुस्तके वाचून माणूस प्रोग्राम शिकत नाही, तो प्रोग्राम लिहून आणि चुकून करून दाखवत असतो. उदाहरणात समजून घेऊया. समजा तुम्हाला आमलेट बनवायला शिकायचं आहे. फक्त पुस्तकी 3 अंडी फोडा, मीठ घाला, कढईत तेल गरम करा हे वाचल्याने आमलेट येत नाही. प्रात्यक्षित आणि प्रत्यक्ष निरीक्षण करून शिकणं हे महत्वाचं असतं. स्वयंपाकघरात उभे राहून बघा, ज्येष्ठ व्यक्ती कढई कशी हलवते, अंडी कशी फोडते, तापमान कधी कमी जास्त करते, हे सगळं निरीक्षण तुम्हाला करता येते. त्यानंतर जेव्हा तुम्ही स्वतः हाताने करता तेव्हा तुम्हाला हे पक्क शिक्षण
या शिकता येतं. निरीक्षण हीच प्रात्यक्षिकची जीवनदायी शक्ती अशी मानली जाते. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान अध्यापनाच्या उद्दिष्टपूर्ण स्वरूपाशी जुळत नाही आहे किंवा नाही? प्रश्न नीट समजून घ्या. ऑप्शन क्रमांक सी, केवळ वर्गातील वेळ भरून काढण्यासाठी अध्यापन करणे हा पर्याय बरोबर आहे. उद्दिष्टपूर्ण अध्यापन म्हणजे काय? शिक्षक वर्गात जातो जेव्हा त्याला काही विशिष्ट साध्य करायचे असते, जसे की मुलांना अपूर्णांकांचे बेरीज करायला शिकवणे, ज्ञान पर्याय, स्वच्छ हात धुणे, न धुवांचे हे कौशल्य देणे, कौशल्य पर्यावरणाचे संरक्षण करणे असा दृष्टिकोन निर्माण करणे, हे तिन्ही पर्याय सकारात्मक स्पष्ट आहेत. परंतु ऑप्शन क्रमांक सी, फक्त वेळ भरून काढणे, हे गोल नाही, गोलमाल आहे. जर शिक्षक फक्त तास संपवण्यासाठी काही अर्थहीन बोलत बसले, निरर्थक कथा सांगितल्या किंवा विषयाशी निगडीत नसलेले व्याख्यान दिले, तर त्याला कुठल्याही आउटपुट मिळत नाही. विद्यार्थी त्या नापास तासात नापास होतात, नवीन काही शिकता येत नाही. विधानाला शिक्षणशास्त्राला घातक असं अध्ययन म्हणतात, कारण हा मौल्यवान संसाधन आहे, तो भरून काढण्यासाठी नसून सदुपयोग करण्यासाठी असतो. पुढे पाहूया उदाहरण स्वरूपामध्ये. समजा तुम्ही जिमला व्यायामशाळेला जाता. उद्दिष्ट, तुम्ही एक तास जाता आणि त्या 1 तासात 100 पुश आणि थोडेसे कार्डिओ करण्याचा निश्चित प्रयत्न आणि उद्देश असतो. त्यामुळे तुमची ताकद, कौशल्य आणि आरोग्य वर्तन सुधारते. वेळ भरून काढणे, तुम्ही जिमला जाता 1 तास फक्त टॉवेल घेऊन वॉटर कूलर जवळ उभे राहता, मित्रांशी गप्पा मारता, एकही व्यायाम न करता परत येता, तर तुमची तासाची वेळ भरली गेली, पण तिचा काही उपयोग झाला नाही. अध्यापनात हेच टाइम प्लस किंवा वेळ भरून काढणे असते आणि ते उद्दिष्टपूर्ण नाही. व्हिडिओ आवडला तर मित्रांना पण पाठवा. नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीपला सबस्क्राईब करा. असेच मी व्हिडिओ नवीन घेत येत राहील. आणि पेपर क्रमांक 1 जर घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त 1500 रुपये फीस भरायची आहे. तो व्हिडिओ आपल्याकडे कोर्स उपलब्ध आहे. सगळ्या टेस्ट सिरीजच्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज 10 टेस्ट सिरीज तुम्हाला दिले जातील. संपूर्ण पीडीएफ नोट्स 10 युनिटचे दिले जातील आणि नोट्स, प्रश्न, विश्लेषण तथा पाठीमागील 10 वर्षाच्या PYQ प्रश्न विश्लेषण सहित पेपर तुम्हाला दिले जातील. व्हिडिओ आवडला तर मित्रांना पण पाठवा. फीस मात्र 1500 रुपये आहे. वेळ वाया घालू नका. सेटचा पेपर लवकर येत आहे. खूप खूप आभार.